नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना बघितल्यानंतर आपण दुसरा टॉपिक बघितला, भारतीय राज्यघटना कशी बनली आणि भारतीय राज्यघटनेमध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट होत्या। याचाच अर्थ काय की घटना कशी बनली, भारतीय घटना निर्मिती याचा आपण अभ्यास केला। भारतीय घटना निर्मितीचा अभ्यास करत असताना आपण बघितलं होतं की भारतीय राज्यघटना बनत असताना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी त्यासाठी लागला होता। सुमारे 11 सत्र या घटना समितीसाठी घटना निर्मितीसाठी आपल्याला लागली होती। 60 देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला होता घटनाकर्त्यांनी। त्याचबरोबर सुमारे 64 लाख रुपये एवढा खर्च घटना निर्मितीसाठी लागला होता। त्यानंतर घटना आपली तयार झाली। 26 नोव्हेंबर 1949ला आपण ती अंगीकृत केली, अधिनियमित केली आणि स्वीकारली। त्यानंतर 26 जानेवारी 1950ला आपण ती अंमलात आणली, म्हणजेच घटनेचा अंमल सुरू झाला। मग त्या दिवसाला आपण गणतंत्र दिवस किंवा प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करतो, कारण आपला जी घटना आहे तिचं वैशिष्ट्य आहे सगळ्यात महत्त्वाचं लोकशाही गणराज्य, जे आमच्या सरनाम्यामध्ये सांगितलेलं असतं। आमचा सरनामा म्हणतो की आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आहेत आणि ही सगळी आहेत घटना समितीची आमच्या वैशिष्ट्य। आता या व्यतिरिक्त आमच्या घटना समितीची काय वैशिष्ट्य आहे? फॉर एक्झाम्पल, आम्ही आतापर्यंत ऐकत आलेलो आहे की आमची घटना जी राज्यघटना आहे भारताची ती जगातील सगळ्यात विस्तृत राज्यघटना आहे। तर हो विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट अगदी बरोबर आहे। भारतीय राज्यघटना ही जगातील सगळ्यात मोठी विस्तृत राज्यघटना आहे। ती ताठरही आहे, ती लवचिकही आहे। त्याचबरोबर या घटनेमध्ये बऱ्याच देशांचा अभ्यास करून, बऱ्याच देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून इतर देशाकडून सुद्धा आपण काही तत्त्व स्वीकारलेली आहे। आमची राज्यघटना, आम्ही जेव्हा म्हणतो की भारत हा संघराज्य नसून राज्यांचा संघ आहे, तेव्हा भारत हा संघराज्याप्रमाणे सुद्धा काही कार्यप्रणाली वापरत असतो। न्यायव्यवस्था आहे। दुहेरी शासन या ठिकाणी असं तरी संघ शासन, केंद्र शासन आणि राज्य शासन अशा प्रकारचं दुहेरी शासन असलं तरी सुद्धा संघाला जी विशेषाधिकार दिलेले आहेत ते राज्याला नाहीत। ही आमच्या घटनेची काही वैशिष्ट्य आहेत। या व्यतिरिक्त सुद्धा आमच्या राज्यघटनेची बरीच वैशिष्ट्य आहे आणि त्याचाच आज आपल्याला अभ्यास करायचा आहे, भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य। फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन। सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आपल्या घटनेचं की सर्वात मोठी लिखित राज्यघटना। भारताची घटना ही प्रामुख्याने एक लिखित राज्यघटना आहे। लिखित घटना एका विशिष्ट वेळी तयार केली जाते, एक दस्तऐवज म्हणून अधिनियमित केली जाते आणि मग ती अंमलात आणली जाते। तर आपली जी घटना आहे ती एका विशिष्ट वेळी तयार केली जाते। ती विशिष्ट वेळ म्हणजे घटनाकर्त्यांनी घेतलेला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी। त्यानंतर हा एक दस्तऐवज म्हणून अधिनियमित केला जातो। आम्ही ती अधिनियमित केली 26 नोव्हेंबर 1949ला आणि ती अंमलात आणली 26 जानेवारी 1950ला। भारताची घटना जगातील सर्वात मोठी लिखित घटनांपैकी सर्व लिखित घटनांपैकी सगळ्यात मोठी लिखित घटना आहे भारताची। आपल्या 1949च्या मूळ घटनेमध्ये एक प्रास्ताविका होती, जी प्रास्ताविका तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे। कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया प्रिएम्बल। काय म्हणतं हे प्रिएम्बल? We the people of India having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, democratic republic and to secure all its citizens justice, social, economic and political liberty of thought, expression, belief, faith and worship, equality of status all, fraternity, assuring the dignity of the individual and unity and integrity of the nation. In our Constituent Assembly, this 26th day of November 1949, do hereby adopt, enact and give ourselves this Constitution. ही झाली आमच्या राज्यघटनेची प्रास्ताविका। यामध्ये 22 भाग आहेत, 395 कलम आहेत आणि 8 अनुसूचींचा सुद्धा यामध्ये समावेश केलेला आहे। मात्र 1951 नंतर अनेक घटना दुरुस्ती झाल्या, त्यामुळे सध्या 2022 पर्यंत 105व्या घटना दुरुस्ती कायद्यानंतर भारताच्या घटनेमध्ये 25 भाग आहेत, 468 कलम आहेत आणि 12 अनुसूची त्यामध्ये आहेत। ठीक आहे। भारताची घटना सर्वात मोठी होण्यामागे काही गोष्टी त्यामध्ये कारणीभूत आहेत। कुठल्या? तिच्यामध्ये जगातील विविध घटनांचा संचित अनुभव समाविष्ट करण्यात आलेला आहे। देशाच्या प्रशासनाचा मूलभूत तत्वांचे तपशीलवार विवेचन यामध्ये केलेले आहे। त्यासाठी 1935चा जो भारत सरकार कायदा आहे त्यातला जो प्रशासकीय तपशील आहे तो त्यामध्ये स्वीकारण्यात आला आहे। त्यामुळे सुद्धा ही घटना खूप मोठी बनलेली आहे। देशाचा मोठा आकार, विशिष्ट समस्या यामुळे काही विशेष तरतुदी सुद्धा घटनेमध्ये करण्यात आलेल्या आहेत।
केंद्र व राज्यांची घटना एकाच घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आल्याने घटनेच्या आकारामध्ये भर पडलेली आहे। याचा दुसरा अर्थ काय होतो की आमच्याकडे जरी दुहेरी शासन व्यवस्था असली, केंद्राची वेगळी राज्याची वेगळी, तरी मात्र आमचा देश हा सार्वभौम आहे, त्याची राज्यघटना एकच आहे आणि केंद्राची आणि राज्यघटना त्याचे जे रूल्स आहे, त्याचे जे नियम आहे ते एकाच राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे। ऐतिहासिक कारणांमुळे जम्मू व काश्मीर या राज्यासाठी कलम 370 अन्वये विशेष तरतुदी होत्या, ज्या आता ऑक्टोबर 2019 मध्ये त्याची जी विशेष तरतूद आहे किंवा विशेष त्याचं जे अधिकार आहे ते हटवण्यात आलेले आहेत, पण आमच्या मूळ राज्यघटनेमध्ये या गोष्टी होत्या। भारताच्या प्रादेशिक भिन्नतेमुळे संघराज्य व्यवस्थेचा स्थैर्य घटनेमध्ये मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व, मूलभूत कर्तव्य यांचा सुद्धा विस्तृतपणे आणि तपशीलवार वर्णन करण्यात आलेलं आहे आणि म्हणून सुद्धा आमची जी घटना आहे ती बऱ्याच प्रमाणात विस्तृत त्या ठिकाणी झालेली आहे। घटनेमध्ये समाविष्ट भाग आणि अनुसूची 12 अनुसूची आपण ज्याप्रमाणे म्हणतो त्यामध्ये काही भाग नव्याने ॲड करण्यात आले, काही वगळण्यात आले आणि त्यांचीच ही लिस्ट आहे। ओके, दुसरा वैशिष्ट्य आहे आमच्या राज्यघटनेचं विविध स्त्रोतांपासून तयार करण्यात आलेली घटना ड्रॉन फ्रॉम डिफरंट सोर्सेस। सुमारे 60 देशांच्या घटनांचा विचार करून त्यातून महत्त्वाच्या तरतुदी भारताच्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत। होतं की ही भारताची जी राज्यघटना आहे ती जगातील सर्व ज्ञात घटना धुंडाळून तयार करण्यात आलेली आहे, म्हणजे धुंडाळून म्हणजे त्याचा एक विशिष्ट अभ्यास करून। ओके, घटनेचा संरचनात्मक भाग स्ट्रक्चरल जो पार्ट आहे तो मोठ्या प्रमाणात भारतीय शासनाचा कायदा 1935 वर आधारित आहे आणि या कायद्यातील सुमारे 250 तरतुदी राज्यघटनेमध्ये घेण्यात आलेल्या आहेत। घटनेचा तात्विक भाग जो आहे, फिलॉसॉफिकल जो भाग आहे, तो विशेषतः मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व अनुक्रमे अमेरिकन आणि आयरिश घटनांकडून घेण्यात आलेला आहे। मूलभूत हक्क आम्ही अमेरिकेकडून घेतलेले आहेत, त्याचबरोबर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व ही आम्ही आयर्लंडकडून अडॉप्ट केलेली आहे। घटनेचा राजकीय भाग जो आहे, पॉलिटिकल जो भाग आहे, तो संसदीय शासन व्यवस्थेमध्ये तत्वांचा समावेश होतो आणि संसदीय शासन प्रणाली ही तरतूद आहे, हे जे तत्व आहे ते आम्ही घेतलेलं आहे ब्रिटनकडून। घटनेतील इतर तरतुदी कॅनडा, जर्मनी, सोव्हिएत रशिया, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जपान, दक्षिण आफ्रिका इत्यादी देशांकडून आम्ही घेतलेल्या आहेत। भारताच्या घटनेचे स्त्रोत आता आम्ही कोणकोणत्या देशांकडून कोणकोणत्या गोष्टी घेतलेल्या आहेत। सोर्सेस ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन कायद्यातून आम्ही काय काय घेतलेलं आहे। संघराज्य योजना, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणीच्या तरतुदी, राज्यपालाचं पद, प्रशासकीय तपशील इत्यादी आम्ही भारताच्या घटनेच्या सुमारे 75% जो भाग आहे तो 1935चा भारत सरकारचा कायदा आहे त्यातून घेतलेला आहे। ब्रिटिश घटनेकडून आम्ही काय घेतलंय तर महत्त्वाचा विषय आहे संसदीय शासन व्यवस्था, कॅबिनेट व्यवस्था, द्विगृही संसद, फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम, कायदा करण्याची पद्धत, कायद्याचं राज्य, एकच नागरिकत्व आणि संसदीय विशेषाधिकार म्हणजे संसदीय शासन प्रणाली आहे ती आम्ही ब्रिटनकडून घेतलेली आहे। नंतर USA कडून काय घेतलेलं आहे, अमेरिकेकडून मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती हे पद, न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपतींवरील महाभियोगाची पद्धत, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, न्यायाधीशा पदावरून दूर करण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टी आम्ही कोणाकडून घेतलेल्या आहेत तर या आम्ही घेतलेल्या आहेत अमेरिकेकडून। कॅनडाच्या घटनेकडून काय घेतलेलं आहे, प्रभावी केंद्र असलेले संघराज्य। मी तुम्हाला सुरुवातीला ज्याप्रमाणे म्हटलं की आपल्याकडे दुहेरी शासन व्यवस्था आहे पण तरी प्रभावी केंद्र कुठलं आहे, संघराज्य आहे। संघ जे आहे किंवा केंद्र शासन आहे ते प्रभावी केंद्र आहे, ठीक आहे, संघराज्य। शेषाधिकार केंद्राकडे असण्याची पद्धत म्हणजे उर्वरित जे अधिकार आहे, उर्वरित किंवा फायनल जे डिसिजन्स आहेत ते केंद्राला घेण्याची त्या ठिकाणी मुभा दिलेली आहे किंवा त्यांच्याकडे ते अधिकार आहेत। राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक आणि सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र ह्या गोष्टी घेतलेल्या आहेत आम्ही कॅनडाकडनं। आयरिश घटनेकडून काय घेतलेलं आहे तर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व, राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत, राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये कोण कोण भाग घेतं तर लोकसभा, राज्यसभा यांचे जे
निर्वाचित सदस्य आहेत ते राज्य विधानसभाचे निर्वाचित सदस्य आणि दिल्ली आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशांचे निर्वाचित सदस्य हे राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात. तर राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत यामध्ये दिलेली आहे. राज्यसभेवर काही सदस्यांचं नामनिर्देशन हे सुद्धा आयरिश घटनेकडून घेतलेलं आहे. राज्यसभेवर एकूण 250 सदस्यांपैकी 238 सदस्य जे आहे ते निर्वाचित असतात, म्हणजे ते निवडून आलेले असतात आणि त्या 250 पैकी 12 हे सदस्य असतात जे नामनिर्देशित असतात. ते विविध क्षेत्रांमधनं, मग जसं असेल कला असेल, त्यानंतर साहित्य क्षेत्र असेल, विज्ञान क्षेत्र असेल किंवा सामाजिक क्षेत्र असेल, या 4 क्षेत्रांमधून 12 जे सदस्य आहेत ते नामनिर्देशित केले जातात राष्ट्रपतींकडून. ही पद्धतसुद्धा आम्ही कोणाकडून घेतलेली आहे? आयरिश घटनेकडून आम्ही घेतलेली आहे. ऑस्ट्रेलियाकडून काय घेतलेलं आहे? काही अधिकार राज्याकडे असतात, काही अधिकार केंद्रांकडे असतात, काही विषय राज्यांमध्ये येतात, काही केंद्रामध्ये येतात. फॉर एक्झाम्पल, जर पोलीस खातं आहे तर ते राज्यांमध्ये येतं, ओके, डिफेन्स आहे तर ते केंद्रामध्ये येतं. तर अशा व्यतिरिक्त काही जी खाती आहेत किंवा काही जे विभाग असतात ते दोन्ही मिळून त्यांना कार्य करायचं असतं, राज्य आणि केंद्र. तर असे काही जे विषय आहेत ते आम्ही टाकलेले असतात समवर्ती सूचीमध्ये. मग ही समवर्ती सूची आम्ही कोणाकडून घेतलेली आहे? तर ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक ही सुद्धा पद्धत आम्ही घेतलेली आहे ऑस्ट्रेलियाकडून. आणि व्यापार आणि वाणिज्याचं स्वातंत्र्यसुद्धा आम्ही ऑस्ट्रेलियाकडून घेतलेलं आहे. फ्रान्सच्या घटनेकडून आम्ही गणराज्य, प्रस्ताविकेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता हे जे आदर्श आहेत ते घेतलेले आहे फ्रान्सकडून. दक्षिण आफ्रिकेकडून आम्ही घटनादुरुस्तीची पद्धत घेतलेली आहे आणि राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक घेतलेली आहे. सोव्हिएत रशियाकडून आम्ही मूलभूत कर्तव्य घेतलेली आहे. प्रस्ताविकेतील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचा आदर्शसुद्धा आम्ही सोव्हिएत रशियाकडून घेतलेला आहे. जपानच्या घटनेकडून आम्ही घेतलेला आहे कायद्याने प्रस्थापित पद्धत. त्यानंतर जर्मनीच्या घटनेकडून आम्ही घेतलेला आहे आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे. तिसरं वैशिष्ट्य आहे घटनेचं संघराज्यीय राज्यव्यवस्था. भारताच्या घटनेने संघराज्य शासन व्यवस्था निर्माण केलेली आहे. संघराज्याची जी फेडरेशन आहे नेहमीच अनेक वैशिष्ट्ये असतात त्याच्यामध्ये आढळतात. उदाहरणार्थ केंद्र आणि घटक राज्य सरकारांचं अस्तित्व, त्यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी, लिखित घटना, घटनेची सर्वोच्चता, घटनेची ताठरता, स्वतंत्र न्यायव्यवस्था, द्विगृही कायदे मंडळाचं अस्तित्व या गोष्टी असतात. त्यानंतर घटनेमध्ये संघराज्य या शब्दाचा उल्लेख कुठेही नाही. उलट आमच्या घटनेमध्ये कोणत्या शब्दाचा उल्लेख आहे? तर राज्यांचा संघ. या उलट कलम 1 ते 1 मध्ये भारताचं वर्णन जे आहे ते राज्यांचा संघ म्हणजे युनियन ऑफ स्टेट्स असा केलेला आहे. असं करण्यात आलं आहे म्हणजे काय? भारताच्या घटनेने संघराज्य व्यवस्था निर्माण केलेली आहे, मात्र संघराज्य या शब्दाचा उल्लेख टाळलेला आहे. याची 2 कारणं आहेत. कोणती? भारताचे संघराज्य राज्यांच्या कराराने निर्माण झालेले नाही आणि घटक राज्यांना संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार सुद्धा नाही. आमचा जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा आम्ही कुठल्याच राज्यासोबत करार केलेला नाही भारतामध्ये सामील होण्यासाठी. उलट संपूर्ण भारत देशासाठी एकजूट होऊन लढण्यासाठी आम्ही सर्वांना प्रेरित केलं आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. मग भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा कुठल्याच राज्यासोबत करार झाला नाही. प्रत्येक राज्य आपोआप भारतामध्ये सामील झालेलं होतं भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा. म्हणूनच आमचा भारत देश जो आहे तो सार्वभौम तर आहेच, पण तो राज्यांचा संघ आहे, तो संघराज्य नाही. आणि दुसरं कारण आहे की त्यांना मग फुटून बाहेर पडण्याचा अधिकार सुद्धा नाही, म्हणून तो राज्यांचा संघ आहे. एकंदरीत किंवा विशेषाधिकार, शेषाधिकार जे आहेत ते केंद्राकडे जातात. राज्यांना बाहेर फुटून जाण्याचा अधिकार नाही. केंद्राने ठरवलं एखाद्या राज्याला वेगळा दर्जा देणं, एखाद्या राज्यामध्ये 2 विभाग करणं, एखाद्या राज्याला वेगळं नाव देणं, तर ह्या सगळ्या गोष्टी केंद्र करू शकतं, राज्य नाही. त्यामुळं काय, राज्याला हे अधिकार नाही. कारण आमचा देश जो आहे तो राज्यांचा संघ आहे. संघराज्य पद्धती जरी आम्ही अवलंबली असली, दुहेरी शासन व्यवस्था जरी असली तरी सुद्धा आम्ही संघराज्य म्हणून काम करत. संसदीय शासन पद्धती. भारताने अमेरिकन अध्यक्षीय शासन व्यवस्थेच्या ऐवजी ब्रिटनप्रमाणे संसदीय शासन व्यवस्थेचा स्वीकार केला आहे. अध्यक्षीय शासन व्यवस्थेमध्ये कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ परस्परांपासून पूर्णपणे विभक्त केलेलं असतं, मात्र संसदीय शासन व्यवस्था त्याच्यातील सहकार्य आणि समन्वयाच्या तत्वावर आधारलेली असते. अध्यक्षीय जर शासन पद्धती असेल, जशी अमेरिकेमध्ये आहे, अध्यक्ष असेल, तर त्यामध्ये कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ. कायदेमंडळामध्ये जे कायदे करतं कोण? संसद, ठीक आहे. आणि कार्यकारी मंडळ
कार्यकारी मंडळामध्ये मग राष्ट्रपती असतील, उपराष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील, मंत्रिमंडळ असेल आणि महान्यायवादी असतील. तर ह्या दोन्ही गोष्टी पूर्ण वेगळ्या असतात अध्यक्षीय शासन प्रणालीमध्ये, जी अमेरिकेमध्ये आहे. पण संसदीय शासन प्रणालीमध्ये संसदेला म्हणजेच कायदेमंडळाला आणि कार्यकारी मंडळाला दोघांना मिळून काम करावं लागतं. त्यामुळे ह्या दोन गोष्टी आम्ही एकत्र ज्या परस्परांमधून पूर्णपणे विभक्त केलेल्या असतात. कशामध्ये? अध्यक्ष शासन प्रणालीमध्ये. पण आम्हाला दोन्ही मिळून एकत्र काम करायचं होतं. त्यामुळे आम्ही काय केलं, संसदीय शासन व्यवस्था त्यांच्यातील सहकार्य आणि समन्वयाच्या तत्वावर आधारलेली असते आणि म्हणूनच अमेरिकन अध्यक्ष शासन व्यवस्थेऐवजी आम्ही ब्रिटनप्रमाणे संसदीय शासन व्यवस्थेचा स्वीकार केला. संसदीय शासन व्यवस्थेमध्ये मंत्रिमंडळाची निवड कायदेमंडळाच्या सदस्यांकडून केली जाते. मंत्रिमंडळ कायदेमंडळाला जबाबदार असते. म्हणजे मंत्रिमंडळ येतं कार्यकारीमध्ये आणि संसदेमध्ये येतं कायदेमंडळ. कायदे करणं हे संसदेचं काम असतं, कायदेमंडळाचं काम असतं आणि ते पास करणं, त्याचबरोबर ते इम्प्लिमेंट करणं, त्याचं नियोजन करणं, त्याचा उपयोग करणं हे मंत्रिमंडळाचं काम असतं. त्यामुळे संसदीय शासन व्यवस्थेमध्ये मंत्रिमंडळाची निवड ही कोणत्या सदस्यांकडून केली जाते? कायदेमंडळ सदस्यांकडून केली जाते आणि मंत्रिमंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार असतं. तसेच राष्ट्रप्रमुख हेड ऑफ स्टेट नामधारी कार्यकारी प्रमुख असतात, तर शासन प्रमुख हेड ऑफ गव्हर्नमेंट असतात. राष्ट्रप्रमुख जे आहेत आपल्याकडे ते राष्ट्रपती असतात, जे नामधारी प्रमुख असतात. आणि प्रत्यक्ष कार्यकारी प्रमुख म्हणून आपल्याकडे कोण काम करतं? तर आपल्याकडे असतात पंतप्रधान. ओके. भारतात राष्ट्रपती नामधारी प्रमुख आहे, पंतप्रधान हे वास्तव प्रमुख आहेत. भारतात घटक राज्यांच्या स्तरावर सुद्धा संसदीय शासन व्यवस्था निर्माण केलेली आहे. मग घटक राज्यामध्ये कार्यकारी मंडळामध्ये येतील राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि महाधिवक्ता. कायदेमंडळामध्ये येतील राज्य विधानमंडळ, त्यामध्ये येईल विधानसभा आणि विधान परिषद. भारताच्या संसदीय शासन व्यवस्थेची काही महत्त्वाची वैशिष्ट्य. राष्ट्रपती नामधारी प्रमुख आहे, पंतप्रधान वास्तव प्रमुख आहेत. मंत्रिमंडळाची लोकसभेप्रती सामूहिक जबाबदारी असते, सामुदायिक जबाबदारी असते. मंत्री कायदेमंडळाचे सदस्य असतात. लोकसभेत बहुमतात असलेल्या पक्षाचं सरकार असतं. कनिष्ठ सभागृहाचं त्या ठिकाणी विसर्जन होतं. भारतात जे कनिष्ठ सभागृह आहे, 2 सभागृह आहे आपल्याकडे संसदेमध्ये. कोणतं? लोकसभा आणि राज्यसभा. लोकसभेचा कालावधी 5 वर्षाचा आहे. आधी 5 वर्षाचा होता, नंतर तो काही कालासाठी 6 वर्षाचा केला, परत तो 5 वर्षाचा केला. आता संसदेतील लोकसभेचा कालावधी 5 वर्षाचा आहे, ज्याला कनिष्ठ सभागृह असं म्हणतो आपण. याचं दर 5 वर्षांनी विसर्जन होतं. मात्र राज्यसभा जे आहे ते वरिष्ठ सभागृह आहे. याचा कालावधी 6 वर्षाचा असं जरी आपण म्हणत असलो तरी हे स्थायी सभागृह आहे, हे कधीच विसर्जित होत नाही. मग कालावधी 6 वर्षाचा कसा? तर याचे प्रत्येक 2 वर्षांनी 1/3 सदस्य आहे ते निवृत्त होत असतात आणि त्याच्या जागेवर दुसरे 1/3 सदस्य हे निवडून येत असतात. म्हणजेच काय की राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह कधीही विसर्जित होत नाही. भारतीय संसदीय व्यवस्था जरी ब्रिटिश पद्धतीवर आधारलेली असली तरी दोघांमध्ये मूलभूत फरक आहेत. कोणकोणते? भारतीय संसद ब्रिटिश पार्लमेंटप्रमाणे सार्वभौम संस्था नाही, सार्वभौम संस्था आहे. त्यांच्याकडे ओरली लॉज आहेत, ती लिखित त्यांची घटना नाही आहे. मात्र आपली जी राज्यघटना आहे ती लिखित आहे आणि त्यांची जी संसद आहे ती ब्रिटिश पार्लमेंटप्रमाणे ती ब्रिटिश जी पार्लमेंट आहे ती सार्वभौम आहे. मात्र आपल्याकडे लिखित घटना आहे आणि त्या आधारावर आपली जी राज्यघटना आहे किंवा आपली जी संसद आहे ती सार्वभौम नाही. भारतीय राज्यसंस्था ही एक गणराज्य रिपब्लिक आहे. मात्र ब्रिटिश राज्यसंस्था ही एक घटनात्मक काय आहे? राजेशाही आहे, कॉन्स्टिट्यूशनल मोनार्ची आहे. ताठरता आणि लवचिकता यांचं एकत्रीकरण. आमची जी राज्यघटना आहे ती काही काळासाठी ताठर आहे, काही काळासाठी लवचिक आहे. दोन्हींचं एक मिश्रण त्यामध्ये आहे. कसं ते आपण बघू. भारतीय घटना ताठरता आणि लवचिकतेच्या एकत्रीकरणाचं एक उत्तम उदाहरण आहे. घटनेची ताठरता किंवा लवचिकता घटनादुरुस्तीच्या पद्धतीच्या आधारावर ठरते.
ताठर घटनेची घटनादुरुस्ती पद्धत अवघड असते. उदाहरणार्थ USA, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया यांची जी घटनादुरुस्ती केली असते, एखादा कायदा जर बनवायचा असेल, राज्यघटनेमध्ये एखादी दुरुस्ती करायची असेल, नवीन लॉ पास करायचा असेल, तर ती जी पद्धत आहे ती ताठर आहे, ज्याप्रमाणे USA, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये आहे. या उलट लवचिक घटनेची घटनादुरुस्ती पद्धत सोपी आणि साधी असते. उदाहरणार्थ ब्रिटनची पद्धत आहे. आम्ही ब्रिटनची आणि जी ताठर आहे किंवा लवचिक आहे, दोन्हीही घटनादुरुस्ती पद्धतींचा आम्ही अवलंब करतो. भारताच्या घटनेत बदल करण्याच्या पद्धतींमध्ये ताठर तसेच लवचिक अशा दोन्ही पद्धतींचा समावेश होतो. घटनादुरुस्तीची पद्धत कलम 368 मध्ये देण्यात आलेली आहे. यामध्ये घटनादुरुस्तीच्या 2 पद्धती सांगण्यात आलेल्या आहे. कोणकोणत्या? घटनेच्या काही तरतुदींमध्ये बदल करण्यासाठी, उदाहरणार्थ मूलभूत हक्क असेल, मार्गदर्शक तत्व असतील, संसदेच्या विशेष बहुमताची आवश्यकता असते. म्हणजे प्रत्येक सभागृहाच्या, म्हणजे दोन्ही सभागृहाच्या, कोणकोणती 2 सभागृह? लोकसभा आणि राज्यसभा. दोन्ही सभागृहांच्या हजर व मतदानात भाग घेणाऱ्या सदस्यांच्या 2/3 सदस्यांच्या बहुमताने आणि एकूण सदस्य संख्येच्या अर्ध्या बहुमताने, म्हणजे 1/2 अर्ध्या बहुमताने विधेयक पारित होणं गरजेचं असतं. म्हणजेच काय की त्या ठिकाणी खूप जास्त विशेष असं बहुमत त्या ठिकाणी लागत असतं. दुसरं काय सांगितलंय? घटनेतील संघराज्य वैशिष्ट्यांमध्ये बदल करण्यासाठी वरीलप्रमाणे विशेष बहुमताबरोबर निम्म्या राज्यांचं साधं समर्थन सुद्धा, साधं बहुमत आवश्यक असतं. संघराज्य जी वैशिष्ट्य आहे त्यामध्ये बदल करण्यासाठी जर एखाद्या राज्याच्या बाबतीत एखादा कायदा करायचा असेल, एखादी घटनादुरुस्ती करायची असेल, तर संबंधित राज्याचं सुद्धा बहुमत असणं, त्या ठिकाणी निम्म्या राज्यांचं साधं बहुमत असणं सुद्धा आवश्यक असतं. आता संसदीय सार्वभौमत्व व न्यायिक सर्वोच्चता यांचं संतुलन. आमच्याकडे न्यायिक सर्वोच्चता असं म्हटलेलं आहे, त्याचबरोबर संसदीय सार्वभौमत्व असंही आम्ही म्हणतो. कशा प्रकारे आपण बघू. भारताच्या घटनेमध्ये कायदेमंडळ व न्यायमंडळ यांच्या अधिकारांमध्ये योग्य संतुलन निर्माण करण्यात आलेलं आहे. कायदेमंडळ आणि न्यायमंडळ. कायदेमंडळ म्हणजे काय? संसद. आणि न्यायमंडळ म्हणजे काय? न्यायव्यवस्था. त्यामध्ये मग सर्वोच्च न्यायालय येईल, उच्च न्यायालय येईल, त्याचबरोबर कनिष्ठ न्यायालय सुद्धा येतील. म्हणजे ब्रिटिश घटनेतील संसदेच्या सार्वभौमत्वाचं तत्व आणि अमेरिकन घटनेतील न्यायिक सर्वोच्चतेचं तत्व यामध्ये योग्य संतुलन निर्माण करण्यात आलेलं आहे. आम्ही ब्रिटिशांकडून जी संसदीय शासन व्यवस्था घेतलेली आहे त्यामध्ये संसदेचं सार्वभौमत्व त्यांच्याकडे आहे, कारण ब्रिटनमध्ये लिखित राज्यघटना नाही आणि त्यामुळं त्यांचं संसद जी आहे ती सार्वभौम आहे. मात्र आमच्याकडे लिखित राज्यघटना आहे. त्याचबरोबर आम्ही अमेरिकेकडून न्यायिक सर्वोच्चतेचं तत्व सुद्धा अंगीकारलेलं आहे. आणि मग या दोन्हींमधला जो समतोल आहे, या दोन्हींमधलं जे बॅलन्स आहे ते आम्हाला राखण्यासाठी त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे. स्वतंत्र व एकात्मिक न्यायव्यवस्था. आता स्वतंत्र न्यायव्यवस्था असं सुद्धा म्हटलेलं आहे आणि एकात्मिक न्यायव्यवस्था असं सुद्धा म्हटलेलं आहे. बघू यातला डिफरन्स आपण काय आहे. तर भारताच्या घटनेने कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये किंवा यांच्या बाबतीत जरी संघराज्य व्यवस्था निर्माण केलेली असली तरी न्यायव्यवस्था एकेरी आणि एकात्मिक बनवण्यात आलेली आहे. कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये संघराज्य व्यवस्था म्हणजे दोघांना मिळून यामध्ये कार्य करायचं आहे. कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार असणार आहे. कायदेमंडळ कायदे करण्याचं काम करेल, कार्यकारी मंडळ ते इम्प्लिमेंट करण्याचं काम करेल. जरी हे दोघं संतुलित राहून काम करत असतील, त्यांना दोघांना समोरासमोर राहून काम करायचं असेल, तरी सुद्धा न्यायव्यवस्था मात्र आमच्याकडे एकेरी आहे आणि एकात्मिक बनवण्यात आली आहे. अशा एकात्मिक न्यायव्यवस्थेचा शिखर स्तरावर न्यायव्यवस्थेच्या शिखर स्तरावर सर्वोच्च न्यायालय, राज्यस्तरावर उच्च न्यायालय, तर त्याखालील स्तरावर कनिष्ठ न्यायालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, शृंखला आहे. एकात्मिक न्यायव्यवस्थेच्या शिखर स्तरावर म्हणजे सर्वोच्च स्थानी सर्वोच्च न्यायालय आहे. त्यानंतर राज्यांच्या स्थानी किंवा राज्यांच्या तुलनेमध्ये राज्यांच्या लेवलला उच्च न्यायालय आहेत आणि त्या खालच्या लेवलला कनिष्ठ न्यायालय आहेत. म्हणजे अशी ती शृंखला बनलेली आहे. कनिष्ठ न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय. या एकेरी व्यवस्थेमध्ये केंद्रीय कायदे तसेच राज्य कायदे असे दोन्ही प्रकारचे कायदे बजावले.
अंमलात आणले जातात. एकेरी व्यवस्थेमध्ये केंद्रीय कायदे असतील, राज्य कायदे असतील, असे दोन्ही प्रकारचे कायदे जे आहेत ते एकत्रितरित्या बजावले जातात, अंमलात आणले जातात. भारताच्या घटनेने सर्वोच्च न्यायालयाला संघराज्य न्यायालय, अपिलाचे शिखर न्यायालय, नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा हमीदाता, घटनेचा संरक्षक बनवले आहेत. त्यासाठी न्यायव्यवस्थेला स्वतंत्र व निपक्षपाती बनवण्यासाठी घटनेमध्ये विविध तरतुदी त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. आता बघा, भारतीय जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेतल्या सर्वोच्च न्यायालयाला घटनेने संघराज्यीय न्यायालय असं म्हटलेलं आहे. म्हणजे संघामध्ये किंवा राज्यामध्ये काहीही वाद असतील तर ते सुद्धा सर्वोच्च न्यायालय सोडवण्याचा प्रयत्न करेल. अपिलांचं शिखर न्यायालय, एखादी अपील असेल, एखादा वाद असेल, तो सर्वोच्च स्थानावर जाऊन सोडवण्याचं जे ठिकाण आहे ते म्हणजे सर्वोच्च न्यायालय आहे. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा हमीदाता, नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं जर उल्लंघन झालं तर त्यांना घटनात्मक उपायांचा अधिकार दिलेला आहे आणि घटनात्मक उपायांच्या आधारावर त्यांना सर्वोच्च न्यायालयात सुद्धा धाव घेता येते. आणि घटनेचा संरक्षक बनवलेले आहे आणि त्यानंतर घटनेचा संरक्षक म्हणून सुद्धा सर्वोच्च न्यायालय हे काम करत असतं. यासाठी न्यायव्यवस्थेला स्वतंत्र आणि निपक्षपाती बनवण्यासाठी घटनेमध्ये विविध तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. मूलभूत हक्क, आमच्या घटनेचं लोकशाही असण्याचं एक खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे घटनेने आम्हाला मूलभूत हक्क त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेले आहेत. मूलभूत हक्कांचा समावेश भारताच्या घटनेने महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहेत, जस्टिसेबल आहेत. त्यांचं उल्लंघन झाल्यास न्यायालयाकडून सर्वोच्च न्यायालय तसेच उच्च न्यायालयाकडून ते पुन्हा प्राप्त करून घेता येतात. हे हक्क नागरिकांना मुख्यतः शासन संस्थेविरुद्ध उपलब्ध आहेत. म्हणजे काय की जर आमच्या एखाद्या हक्काचं जर उल्लंघन झालं तर आम्ही कनिष्ठ न्यायालयात जाऊ शकतो. त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही उच्च न्यायालयात जाऊ शकतो. तिथेही न्याय मिळाला नाही तर सर्वोच्च न्यायालयात सुद्धा धाव घेऊ शकतो. म्हणजे हे नागरिकांना मुख्यतः शासन संस्थेच्या विरुद्ध हक्क वापरता येतात. शासन संस्थेने जर त्यांचं उल्लंघन केलं तर मात्र आम्ही न्यायालयात जाऊ शकतो. हे मूलभूत हक्क देशात राजकीय लोकशाहीच्या संकल्पनेची पूर्तता करण्यास कार्य करतात. अर्थात नागरिकांना प्राप्त असलेले मूलभूत हक्क अमर्यादित नसून त्यांच्यावर पर्याप्त बंधनं, रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स घालण्यात आलेली आहे. संसद घटना दुरुस्तीने त्यांच्यात बदल करू शकते. त्याचबरोबर कलम 20 आणि 21 मधील हक्क वगळता इतर हक्क राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान स्थगित करता येतात. कलम 20 मध्ये दिलेला अपराधाच्या दोषसिद्धीबाबतचं संरक्षण आणि कलम 21 मध्ये जीविताचा हक्क जो दिला आहे ते हक्क वगळता इतर जे हक्क आहेत राष्ट्रीय आणीबाणी जर असेल तर त्या दरम्यान स्थगित करण्याचा सुद्धा अधिकार घटनेला देण्यात आलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अजून एक पॉईंट आपण या ठिकाणी क्लिअर करू. नागरिकांना प्राप्त झालेले मूलभूत हक्क अमर्यादित नसून त्यांच्यावर पर्याप्त बंधनं घालण्यात आलेली आहे. फॉर एक्झाम्पल कलम 19 नुसार आम्हाला स्वातंत्र्याचा हक्क मिळाला आहे. स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये आम्हाला कलम 19 मध्ये 6 प्रकारचे स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्हाला मिळालं आहे, आम्हाला विचार स्वातंत्र्य आहे, भाषण स्वातंत्र्य आहे, सभा स्वातंत्र्य आहे, संघटना स्वातंत्र्य आहे, व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे, स्थायिक होण्याचं स्वातंत्र्य आहे. या सगळ्या स्वातंत्र्यासोबतच पण जर काही रिस्ट्रिक्शन्स आले किंवा काही कंडिशन तशा प्रकारे आली तर आमचा हा जो हक्क आहे कलम 19चा तो आमचा रद्द होतो. फॉर एक्झाम्पल जर आम्ही कोविडमध्ये आता कोविडचा जो पेंडेमिक येऊन गेला त्यामध्ये लॉकडाऊन दरम्यान कलम 144 लागू झालं होतं. 144 मध्ये जमावबंदी लागू झाली होती आणि त्या जमावबंदीनुसार आम्हाला एकत्र जमण्याला त्या ठिकाणी बंदी होती. 1पेक्षा जास्त लोक एका ठिकाणी जमून बोलू शकत नव्हते, भाषण करू शकत नव्हते, संवाद साधू शकत नव्हते. म्हणजेच काय की आमच्या मूलभूत हक्कांवर तेव्हा निर्बंध आले होते. याचा दुसरा अर्थ काय होतो की भारतीय नागरिकांना प्राप्त असलेले मूलभूत हक्क हे जे आहे ते अमर्यादित नसून त्यावर पर्याप्त बंधनं त्या ठिकाणी टाकण्यात आलेली आहेत. भारतातील मूलभूत हक्क, विद्यार्थी मित्रांनो, भारतातील मूलभूत हक्कांमध्ये आम्हाला समानतेचा अधिकार मिळाला आहे कलम 14 ते 18 मध्ये. स्वातंत्र्याचा हक्क मिळाला आहे कलम 19, 20, 21, 22 मध्ये, 22 पर्यंत. शोषणाविरुद्धचा हक्क आहे 23 आणि 24 मध्ये. धर्मस्वातंत्र्याचा हक्क आहे 25, 26, 27, 28 मध्ये. सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आहे आम्हाला 29 आणि 30 मध्ये.
त्याचबरोबर संवैधानिक उपाययोजनांचा हक्क आहे कलम 32 मध्ये. हा आहे आमच्या मूलभूत हक्कांचा एक हमीदाता, हा आहे मूलभूत हक्कांचा एक आत्मा. कलम 12, 13 मध्ये सर्वसाधारण, 12 मध्ये व्याख्या दिली आहे, 13 मध्ये मूलभूत हक्कांसंदर्भातल्या ज्या तरतुदी आहेत, कायद्यांसंदर्भातल्या तरतुदी त्या दिलेल्या आहेत. 14 मध्ये समानतेचा अधिकार आहे, 15 मध्ये धर्म, जात, वंश, लिंग याच्या आधारावर भेदभाव करण्यास मनाई आहे, 16 मध्ये सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक नोकरीच्या ठिकाणी समान संधी आहे, 17 मध्ये अस्पृश्यता विरोधात भेदभाव करण्यास मनाई आहे, 18 मध्ये पदव्या नष्ट करणं, 19 मध्ये 6 प्रकारचे स्वातंत्र्य आहे, त्यामध्ये भाषण, विचार, अभिव्यक्ती, त्यानंतर सभा, संघटना आणि व्यवसाय स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य आहे, 20 मध्ये दिलेलं आहे अपराधाच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण, 21 मध्ये जीविताचा हक्क आहे, 21A मध्ये प्राथमिक शिक्षणाचा हक्क दिलेला आहे, कलम 22 मध्ये अटक आणि स्थानबद्धतेबद्दलचा हक्क दिलेला आहे, 23 मध्ये माणसांचा अपव्यापार, वेठबिगारी याच्या विरोधात शोषणाविरुद्धचा हक्क आहे, दाद मागणारा हक्क आहे, 24 मध्ये दिलेला आहे धोक्याच्या ठिकाणी किंवा कारखान्याच्या ठिकाणी 14 वर्षाच्या खालील बालकांना काम करण्यास प्रतिबंध, 25, 26, 27, 28 मध्ये धर्मस्वातंत्र्याचे हक्क आहे, 29, 30 मध्ये 29 मध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा हक्क आहे, 30 मध्ये तेच हक्क तुम्हाला सार्वजनिकरित्या प्राप्त होतात, 31A, 31B मालमत्तेचे हक्क आहे, जो कलम आता रद्द झालेला आहे, त्यानंतर 32 मध्ये घटनात्मक उपाययोजनांचा हक्क आहे, 33, 34, 35 मध्ये सुद्धा या ठिकाणी मूलभूत हक्क संरक्षणाची हमी देतं, कुठल्या प्रकारचं संरक्षण त्या ठिकाणी असणार आहे. अशा प्रकारे कलम 12 ते 35 मध्ये आमचे मूलभूत हक्क एक ठळक वैशिष्ट्य आहे. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व आयरिश घटनेकडून आम्ही घेण्यात आलेली राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व आहे. भारताच्या घटनेतील वैशिष्ट्य आहे हे. भारतात ही तत्व कल्याणकारी राज्याची निर्मिती करून लोकांना सामाजिक आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी समाविष्ट करण्यात आली आहे. ज्याप्रमाणे आम्हाला आमची राज्यघटना मूलभूत अधिकार देते, त्याचप्रमाणे मूलभूत हक्कांचं संरक्षण करण्यासाठी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये राज्यसंस्थेला अनुसरावयाची जी तत्व आहेत किंवा त्यांना लोककल्याणकारी राज्य निर्मितीच्या दृष्टीने टाकावयाचं पाऊल आहे आणि त्या संदर्भात दिलेले नियम आहेत, तेच असतात राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व. मात्र मूलभूत हक्कांचं उल्लंघन झाल्यास ज्याप्रमाणे आम्ही न्यायालयात जाऊ शकतो, मूलभूत हक्कांचा संरक्षक म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे बघू शकतो, मूलभूत हक्कांचे पालक म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे ज्याप्रमाणे बघू शकतो, त्याप्रमाणे मात्र आम्ही मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत बघू शकत नाही. कारण मूलभूत हक्क आमचे जरी न्यायप्रविष्ट असले तरी मार्गदर्शक तत्व मात्र न्यायप्रविष्ट नाही, ते जस्टिसेबल नाही. ही गोष्ट सुद्धा आम्हाला या प्रकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी ध्यानात ठेवावी लागेल. ही मार्गदर्शक तत्व मात्र न्यायप्रविष्ट नाहीत. सरकारने त्यांचं पालन न केल्यास त्यांच्या विरुद्ध न्यायालयात दाद मागता येत नाही. मात्र घटनेने त्यांना देशाच्या प्रशासनात अत्यंत मूलभूत असल्याचं घोषित केलेलं आहे. मार्गदर्शक तत्व डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आमची घटना बनली तेव्हा घटनेमध्ये मूलभूत हक्कांचा समावेश केलेला होता, मार्गदर्शक तत्वांचाही समावेश केलेला होता. पण काही काळानंतर अशी जाणीव झाली की भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा सुद्धा समावेश करायला हवा आणि त्यानंतर मग 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीनुसार सरदार स्वर्णसिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली, ज्या समितीचं नाव सरदार स्वर्णसिंग समिती असंच ठेवण्यात आलं होतं आणि तिला काही मूलभूत कर्तव्यांच्या बाबतीत काही मूलभूत कर्तव्यांची यादी मागितली होती आणि त्या समितीने केलेल्या शिफारशींनुसार तिने 8 कर्तव्यांची यादी त्या ठिकाणी घटना समितीकडे म्हटल्यापेक्षा सरकारकडे दिली होती आणि त्यापैकी काही कर्तव्य घेऊन त्यामध्ये काही कर्तव्य ॲड ऑन करून अशी 10 मूलभूत कर्तव्य आमच्या घटनेमध्ये नंतर समाविष्ट करण्यात आली, जी मूलभूत कर्तव्यसुद्धा न्यायप्रविष्ट नाहीत. ज्याप्रमाणे तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहेत, मूलभूत हक्कांचं उल्लंघन झाल्यास आम्ही न्यायालयात जाऊ शकतो, त्याप्रमाणे मात्र मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन झाल्यास आम्ही न्यायालयात जाऊ शकत नाही. आणि त्याचबरोबर नागरिकांनी त्यांची कर्तव्यसुद्धा जर पार पाडण्यात काही कसूर केला ती सुद्धा त्या ठिकाणी न्यायप्रविष्ट नाही. पण घटना समिती किंवा सरकार कायदेमंडळ त्यावर विशिष्ट कायदा करून त्या बाबतीतली शिक्षा त्या ठिकाणी शिक्षेची तरतूद करू शकते, असं मात्र घटनेमध्ये दिलेलं आहे. घटनेमध्ये मूळ कर्तव्यांचा समावेश नव्हता,
स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार 42व्या घटना दुरुस्तीने 1976च्या घटनेमध्ये भाग 4.1 मध्ये समाविष्ट करण्यात आला, ज्यामध्ये 51A हे एकच कलम टाकलं आणि त्यामध्ये 10 मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट करण्यात आलेली आहे. 86वी घटना दुरुस्ती आहे 2002ची, त्यानुसार 11वं कर्तव्य टाकण्यात आलं. त्या 11वं कर्तव्य असं आहे की 14 वर्षापर्यंतच्या मुलांना, बालकांना, 6 ते 14 वर्ष वयाच्या बालकांना पालकांनी त्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात याव्या किंवा पालकांनी त्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात याव्या, हे पालकांचं मूलभूत कर्तव्य आहे. असं 11वं कर्तव्य 86व्या घटना दुरुस्तीनुसार 2002च्या ॲड करण्यात आलेलं आहे. मूलभूत कर्तव्य न्यायप्रविष्ट नसली तरी ती नागरिकांना जाणीव करून देतात की हक्कांचा उपभोग घेत असताना देशाप्रती, समाजाप्रती आणि इतर नागरिकांप्रती आपली काही कर्तव्य सुद्धा असतात आणि हे सुद्धा आमच्या घटनेचं एक वैशिष्ट्य आहे. कर्तव्य या ठिकाणी दिलेली आहे आपल्या राज्यघटनेतील. संविधान, राष्ट्रगीत, राष्ट्रगान यांचा आदर करणं हे आमचं कर्तव्य आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय आंदोलनातील उच्च आदर्शांचा आदर करणं, भारताचे सार्वभौमत्व, एकता, अखंडता यांचं संरक्षण करणं, नागरिकांमध्ये एकता व बंधुभाव वाढीस लावण्यास मदत करणं, आपल्या गौरवशाली संस्कृतीचा अभिमान बाळगून तिचं संरक्षण करणं, पर्यावरण, वन्यजीव यांचं रक्षण करणं व प्राणीमात्रावर दयाभाव ठेवणं, देशाचं रक्षण करणं आणि गरजेच्या वेळी देश सेवा करणं, सार्वजनिक संपत्तीचं रक्षण करणं, त्याचबरोबर हिंसेपासून दूर राहणं, मानवता, वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच ज्ञानार्जन आणि प्रगतीच्या भावनेचा विकास करावा, असं सुद्धा आमचं एक कर्तव्य आहे. त्याचबरोबर सामूहिक आणि वैयक्तिक कार्यामध्ये सतत विकासाचा दृष्टिकोन ठेवणं आणि 86वी घटनादुरुस्ती 2002ची त्याने ॲड केलेलं 11वं कर्तव्य आहे 6 ते 14 वर्ष वयोगटातील पालकांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणं हे सुद्धा पालकांचं कर्तव्य आहे. अशी 11 कर्तव्य घटनेमध्ये ॲड केलेली आहेत. आता मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य यांच्यामधील फरक काय आहे आपण बघू थोडक्यात. हे सुद्धा राज्यघटनेचे एक वैशिष्ट्य आहे. मूलभूत हक्क प्रत्येक व्यक्तीला उपलब्ध असतात. त्यापैकी काही हक्क मात्र केवळ नागरिकांना उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ 15, 16, 19, 29 आणि 30 मधील हक्क केवळ नागरिकांना उपलब्ध आहे. नागरिक म्हणजे भारताचं नागरिकत्व ज्यांच्याकडे आहे. आपण नागरिकत्व हा टॉपिक लवकर शिकणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला नागरिक म्हणजे काय, नागरिक कोणाला म्हणायचं या गोष्टींचा सुद्धा एक सविस्तर माहिती मिळेल. ठीक आहे. आता मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत हक्कांमध्ये काय. मार्गदर्शक तत्व ही राज्यसंस्थेचे मार्गदर्शक तत्व आहेत. त्यांच्या अंमलबजावणीचा फायदा नागरिकांना तसेच गैरनागरिकांना सुद्धा होत असतो. आणि मूलभूत कर्तव्य ही नागरिकांनी पाळावयाची कर्तव्य आहेत. ती गैरनागरिकांवर बंधनकारक नाहीत. त्यानंतर मूलभूत हक्क राज्यसंस्थेच्या अधिकारावर मर्यादा आणतात. मार्गदर्शक तत्व राज्यसंस्थेला त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रेरित करतात आणि मूलभूत कर्तव्य ही राज्यसंस्थेने नागरिकांकडून केलेल्या अपेक्षा आहेत. मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहेत, मार्गदर्शक तत्व न्यायप्रविष्ट नाहीत, मूलभूत कर्तव्य सुद्धा न्यायप्रविष्ट नाहीत. हा सुद्धा एक महत्त्वाचा डिफरन्स यामध्ये आहे. आणीबाणीविषयक तरतूद ही सुद्धा एक खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आमच्या राज्यघटनेचं. शासन कारभार चालवणं अवघड बनवण्याच्या स्थितीची कल्पना करून आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणीबाणीची तरतूद केलेली आहे. अशी आपत्कालीन परिस्थिती देशाचे सार्वभौमत्व, एकता, अखंडता आणि सुरक्षेस धोका निर्माण करणारी असू शकते. आणि त्यामुळे आपल्याला माहिती आहे 1975 मध्ये इंदिरा गांधी सरकारच्या काळामध्ये आणीबाणी लागू झाली होती आणि कुठल्याही देशात आणीबाणी लागू होणं हे त्या देशाचं दुर्दैव असतं असं म्हणतात. अशा परिस्थितीमध्ये देशाची राजकीय लोकशाही व्यवस्था व घटना यांचं संरक्षण करता यावं यासाठी आणीबाणीबद्दलच्या तरतुदी सुद्धा घटनेमध्ये देण्यात आलेल्या आहेत. आपण बघितलं होतं की आणीबाणी दरम्यान किंवा आपत्कालीन परिस्थिती दरम्यान आपले काही मूलभूत हक्क जे आहेत ते स्थगित होतात. तर अशा वेळेस लोकशाही जपता यावी, पर्यायाने लोकांचे मूलभूत हक्क सुद्धा जपता यावे, त्या संदर्भाने घटनेमध्ये काही तरतुदी सुद्धा करण्यात आलेल्या आहेत आणीबाणीच्या संदर्भाने. घटनेत 3 प्रकारच्या आणीबाणींचा समावेश केलेला आहे किंवा तरतूद आहे. राष्ट्रीय आणीबाणी यामध्ये काय येईल, युद्ध असेल, परकीय आक्रमण असेल किंवा सशस्त्र उठाव असेल या कारणावरून कलम 352 मध्ये आणीबाणीची तरतूद करण्यात आलेली आहे. सशस्त्र उठाव हा शब्द नंतर घटनादुरुस्तीने घटनेमध्ये टाकण्यात आलेला आहे.
घटक राज्यातील आणीबाणी राष्ट्रपती राजवट राज्यातील घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरल्यास कलम 356 किंवा केंद्राचे निर्देश पाळण्यात राज्य अपयशी ठरल्यास कलम 365 नुसार घटक राज्यावर राष्ट्रपती राजवट लावण्यात येईल। राज्यांना त्यांचे शासन निवडण्यासाठी, त्यांचे प्रशासन चालवण्यासाठी अधिकार दिलेले आहेत। त्यांना त्यांचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी, त्यांचा मंत्रिमंडळ तयार करण्यासाठी अधिकार देण्यात आलेले आहेत। मात्र एखाद्या वेळी जर हे शासन अपयशी ठरलं स्वतःचं सरकार बसवण्यामध्ये, तर मात्र त्या ठिकाणी केंद्राची जी राजवट आहे ती लागत असते, त्याला राष्ट्रपती राजवट आपण म्हणत असतो, आणि ती लागत असते घटनेच्या कलम 365 नुसार राष्ट्रपती राजवट। वित्तीय आणीबाणी आहे। भारताच्या वित्तीय स्थैर्यास किंवा पतपात्रतेस धोका जर निर्माण झाला तर कलम 360 नुसार वित्तीय आणीबाणी सुद्धा लागू शकते। आणीबाणीच्या काळामध्ये भारतातील संघराज्य व्यवस्था एकात्मक व्यवस्थेत परावर्तित होते, कारण घटक राज्यांचे अधिकार नष्ट होऊन ते केंद्र सरकारच्या हातात एकवटतात। हे भारताच्या घटनेचं एक अद्वितीय वैशिष्ट्य आहे की जेव्हा आणीबाणी लागलेली असते तेव्हा राज्यांचे अधिकार नष्ट होतात आणि ते केंद्राकडे एकवटले जातात। संपूर्ण सत्ता जी आहे ती केंद्राच्या हातात असते। एकेरी नागरिकत्व, मी तुम्हाला आतापर्यंत 2-3 वेळा म्हटलं की आपल्याकडे दुहेरी शासन व्यवस्था आहे, केंद्राला अधिकार दिलेले आहेत, त्याचबरोबर राज्याला राज्याचे स्वतंत्र अधिकार दिलेले आहेत। असं असून सुद्धा आमच्याकडे USA प्रमाणे, USA मध्ये जसं त्यांच्या राज्यांचं वेगळं नागरिकत्व असतं, संघाचं वेगळं, संघाचं म्हणजे त्यांच्या देशाचं वेगळं नागरिकत्व असतं, त्याप्रमाणे आमच्याकडे मात्र आमच्याकडे देशाचं नागरिकत्व आहे। आम्ही भारताचे लोक असं आम्ही आमच्या राज्यघटनेत म्हणतो। म्हणजे काय की आम्ही फक्त महाराष्ट्राचे आहोत, आम्ही उत्तर असं आम्ही म्हणत नसून आम्ही भारताचे लोक असं म्हणतो आम्ही। आणि जेव्हा आम्ही आमची प्रार्थना सुद्धा म्हणत असतो तेव्हा आम्ही म्हणतो की भारत माझा देश आहे, सारे भारतीय बांधव आहेत। याचाच अर्थ काय की या ठिकाणी सगळे एकच आहेत, भारतीय आहे, आम्ही सगळे भारतीय आहोत, आम्ही कुठल्याही राज्याचे नाही, आम्ही प्रथमतः भारतीय आहोत आणि शेवटही भारतीय आहोत। त्याचा दुसरा अर्थ होतो की आम्हाला जे नागरिकत्व प्राप्त होतं, आमचं जे सिटिझनशिप आम्हाला मिळतं, ते आमचं सिटिझनशिप एकच असतं जे आम्हाला इंडियन म्हणून मिळत असतं, भारतीय म्हणून मिळत असतं। साधारणतः संघराज्य शासन व्यवस्थेमध्ये दुहेरी नागरिकत्व प्रदान केले जाते। संघराज्याचं, घटक राज्याचं, उदाहरणार्थ USA मध्ये, ठीक आहे। त्यामुळे नागरिकांना राष्ट्रीय सरकारने आणि राज्य सरकारने प्रदान केलेले असे 2 प्रकारचे हक्क त्यांना प्राप्त होतात। भारतीय घटनेने मात्र नागरिकांना जन्म किंवा अधिवासाचा विचार न करता एकेरी नागरिकत्व प्रदान करण्यात आलेलं आहे। मग त्याचा जन्म भारतातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात होऊ दे, त्याचा जन्म जम्मू काश्मीरला झालेला असेल किंवा त्याचा जन्म कन्याकुमारीला झाला असेल, त्याचा जन्म तिकडे अरुणाचल प्रदेशला झालेला असेल किंवा इकडे राजस्थान किंवा गुजरातच्या बॉर्डरला झाला असेल, कच्छला झाला असेल, तरी सुद्धा तो भारतीयच आहे। त्यामुळे भारतीय नागरिकांना संपूर्ण देशात जम्मू आणि काश्मीर व काही आदिवासी प्रदेश वगळता समान नागरी आणि राजकीय अधिकार प्राप्त होतात। आता जम्मू काश्मीरला सुद्धा त्या ठिकाणी त्याचा स्वतंत्र जो दर्जा आहे 370 कलम हटवल्यामुळे तो काढून टाकण्यात आलेला आहे। देशातील प्रादेशिक मात्र काही त्या ठिकाणी आदिवासी क्षेत्र वगळता तिथे मोफत आपण अधिवास करू शकत नाही। मोफत म्हटल्यापेक्षा स्वतंत्र अधिवास करू शकत नाही, त्या ठिकाणी वेगळ्या परमिशन्सची गरज असते। याचं दुसरं एक कारण आहे की आदिवासी क्षेत्रातील जी जैवविविधता आहे, त्यांची जी संस्कृती आहे ती जपणं हा त्यामागचा एक उद्देश असतो। ओके, देशातील प्रादेशिक भिन्नता कमी करून सर्व नागरिकांमध्ये राष्ट्रवादाची भावना वाढीस लावणं हे एकेरी नागरिकत्वामागील हा उद्देश आहे। काय की देशातील प्रादेशिक भिन्नता, मी महाराष्ट्रातला म्हणून मी मराठी, मी गुजरातचा म्हणून मी गुजराती, मी तमिळनाडूचा म्हणून मी तमिळ, किंवा मी कर्नाटकचा म्हणून मी कानडी, तर असं न ठेवता मी भारतीय आहे आणि लोकांमध्ये प्रादेशिक भावना जागृत न होता लोकांमध्ये एकच देशाची जी भावना आहे, देशाप्रती निष्ठेची जी भावना आहे ती जागृत व्हावी आणि त्याचबरोबर राष्ट्रवादाची भावना वाढीस लावणं ही एकेरी नागरिकत्वामागील हा एक उद्देश आहे। त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धत। भारताची लोकशाही एक व्यक्ती एक मत अशा तत्वावर कार्य करते। घटनेतील कलम 326 मध्ये सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या व्यवस्थेची तरतूद करण्यात आलेली आहे। त्यानुसार 18 वर्षापेक्षा अधिक वयाच्या सर्व प्रौढ व्यक्तींना जात, वंश, धर्म, लिंग
साक्षरता, संपत्ती इत्यादींचा विचार न करता लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क आहे. आता या ठिकाणी लोकसभा आणि विधानसभांच्याच निवडणुकांमध्ये का, तर लोकसभा जी आहे ती लोकांचं प्रतिनिधित्व करत असते. राज्यसभेमध्ये मात्र राज्याच्या विधानमंडळातून राज्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या ठिकाणी लोक गेलेले असतात किंवा ते प्रतिनिधी गेलेले असतात. त्यामुळे लोकसभेमध्ये मतदान करणं, त्याचबरोबर राज्य विधानसभेमध्ये मतदान करण्याचा हक्क आपल्याला दिलेला आहे. कुठलाही 18 वर्ष वयाचा व्यक्ती किंवा 18 वर्षांपेक्षा अधिकचा जो व्यक्ती आहे त्याच्या बाबतीत मग त्याच्या जातीवरून, त्याच्या वंशावरून, तो कुठल्या जागी जन्माला आला आहे याच्यावरून, त्याच्या धर्मावरून, लिंगावरून, त्याच्या साक्षर आहे की निरक्षर आहे यावरून, त्याच्या संपत्तीवरून विचार केला जाणार नाही. तो 18+ आहे याचा अर्थ त्याला मतदानाचा अधिकार आहे त्याच्या क्षेत्रामध्ये, त्याच्या एरियामध्ये, ज्या क्षेत्रामध्ये तो राहतो. ओके. मतदानाचं किमान वय 61वा घटनादुरुस्ती कायदा 1988 अन्वये 21हून 18 असं करण्यात आलेलं आहे. आधी मतदानाचं वय 21 असं होतं, पण 61वा घटनादुरुस्ती कायदा झाला 1988ला आणि त्यानुसार मतदानाचं जे वय आहे ते कमी करण्यात आलं 21 वरून 18 वर्ष. भारताची घटना सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या पद्धतीद्वारे भारतात राजकीय समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर आहे धर्मनिरपेक्ष राज्य. धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे तो भारताच्या घटनेमध्ये किंवा भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेमध्ये आहे, पण तो शब्द जो आहे तो सुरुवातीला नव्हता, तो नंतर घटनादुरुस्ती करून घटनेमध्ये ॲड करण्यात आलेला आहे. धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे तो सुरुवातीला भारताच्या घटनेमध्ये नव्हता. आता धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे काय? भारताच्या घटनेने धर्मनिरपेक्ष राज्याची निर्मिती केलेली आहे. जरी धर्मनिरपेक्ष या शब्दाचा उल्लेख घटनेमध्ये प्रस्ताविकेविरुद्ध व्यतिरिक्त इतरत्र कुठेही आढळत नाही, तरी घटनेच्या विविध तरतुदींवरून भारतीय राज्याचं धर्मनिरपेक्ष जे स्वरूप आहे ते स्पष्ट होत जातं. ते कसं, तर पाश्चात्य देशामधील धर्मनिरपेक्षतेची नकारात्मक संकल्पना जी होती, चर्च आणि राजकारण परस्परांपासून विभक्त असायचं आणि त्यानुसार भारतासारख्या बहुधार्मिक देशात मात्र हे लागू करणं अवघड आहे. कारण भारतामध्ये एकाच धर्माचे, एकाच समुदायाचे लोक राहत नाही, तर विविध धर्मांचे, विविध समुदायांचे लोक राहतात आणि या ठिकाणी कुठल्याही एका धर्माला धरून किंवा कुठल्याही एका धर्माला अनुसरून शासन चालवणं सोपं नाही किंवा ते चालू शकत नाही आणि त्यासाठी धर्मनिरपेक्ष असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे भारताच्या घटनेमध्ये धर्मनिरपेक्षतेच्या सकारात्मक संकल्पनेचा स्वीकार करण्यात आला आहे. किंबहुना आम्हाला जे मूलभूत हक्क दिलेले आहेत त्यामध्ये सुद्धा कलम 15 मध्ये सांगितलेलं आहे की कुठलाही व्यक्ती धर्म, जात, लिंग, वंश यानुसार भेदभाव करणार नाही. त्याचबरोबर आम्हाला 25, 26, 27, 28 जे हक्क दिलेले आहेत ते धर्म स्वातंत्र्याचे हक्कच त्या ठिकाणी आम्हाला भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारांमध्ये देण्यात आलेले आहेत. भारताचा कोणताही राजधर्म नाही, मात्र राज्यसंस्थेमार्फत सर्व धर्मांना समान वर्तणूक दिली जाते. त्याचबरोबर राज्यसंस्था एखाद्या धर्माला अनुकूल, दुसऱ्या धर्माला प्रतिकूल असं कुठलंच दुहेरी कृत्य करणार नाही किंवा करत नाही. याचाच दुसरा अर्थ असा होतो की भारत जी आहे, भारताची जी राज्यसंस्था आहे किंवा भारत देश हा जो आहे तो धर्मनिरपेक्ष आहे. तो कुठल्याच धर्माचं समर्थन करत नाही, कुठल्याच धर्माला जवळचं मानत नाही किंवा कुठल्याच धर्मामध्ये त्या धर्माबद्दल स्वतःमध्ये आकस त्या ठिकाणी जाणवून देत नाही. येस. आणि विद्यार्थी मित्रांनो, हीच आहे आपल्या भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये. पुढच्या टॉपिकसह आपण भेटू पुढच्या सेशनमध्ये. आणि आपण जे आता टॉपिक बघत आहोत, जो सुरुवातीला आपण भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना बघितली, त्यानंतर आपण भारतीय राज्यघटना निर्मिती बघितली, राज्यघटनेची वैशिष्ट्य बघितली, त्याचबरोबर आता आपण अजून समोरचे टॉपिक बघणार आहोत. आणि अशीच आपली एक बॅचसुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच, प्री फोकस्ड बॅच ज्याला आपण म्हणणार आहोत. ही बॅच आपली 22 जानेवारीपासून स्टार्ट होते आहे, म्हणजे येत्या सोमवारपासून ही बॅच स्टार्ट होते आहे. आणि या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्स मिळणार आहेत प्री फोकसच्या दिशेने. त्याचबरोबर तुम्हाला त्याचे रेकॉर्डेड सेशनसुद्धा मिळणार आहेत. तुम्हाला त्याच्या नोट्ससुद्धा PDF स्वरूपात मिळतील. या ठिकाणी जे फॅकल्टीज तुम्हाला दिसत आहेत ते सगळे तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. याची फी फक्त 6000 आहे प्रीसाठीची आणि ही बॅच सुरू होते आहे आपली 22 जानेवारीपासून. त्यानंतर याची टेस्ट सिरीजसुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो, जी 7 जानेवारीपासून सुरू झालेली आहे. याचे विषयानुसार पेपर आहेत. आधी 8,
पेपर विषयानुसार आहे. त्यानंतर याचे कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्टसुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे. ही टेस्ट सिरीज तुम्हाला ऑफलाईन स्वरूपात 1700 रुपयाला अवेलेबल आहे, ऑनलाईन स्वरूपात 1200लाच अवेलेबल आहे. 15 टेस्ट यामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत, 15 टेस्ट यामध्ये समाविष्ट आहेत. त्याचबरोबर ज्या टेस्ट झाल्या आहेत त्या तुम्हाला नेक्स्ट ज्या तुम्ही टेस्टपासून येणार आहात त्या आधीच्या टेस्टसुद्धा तुम्हाला त्यामध्ये मिळतील. ज्याप्रमाणे राज्यसेवेचा मी तुम्हाला कोर्स सांगितला प्री फोकस, तसाच कंबाईनची जी परीक्षा आहे PSI STI ASO SR सब रजिस्ट्रार ज्याला आपण म्हणतो, ही जी परीक्षा आहे 16 जूनला परीक्षा आहे 2024च्या. याची सुद्धा आपल्याकडे प्री फोकस्ड बॅच अवेलेबल आहे. मराठी आणि इंग्लिश दोन्ही मीडियममध्ये ही बॅच अवेलेबल आहे. याची सुद्धा टेस्ट सिरीज आपल्याकडे आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला विषयानुसार टेस्ट अवेलेबल आहे. त्यानंतर सगळ्या कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट आहे. याचे फीचर्स काय आहे तर MPSC आयोगाच्या सुधारित पॅटर्नप्रमाणे यामध्ये टेस्ट घेतल्या जातील. संपूर्ण प्रश्नांचं लिखित स्वरूपात स्पष्टीकरण दिलं जाणार आहे. ऑनलाईन टेस्ट आकार फाउंडेशन या मोबाईल ॲपवर सुद्धा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर ऑफलाईन टेस्ट आकार फाउंडेशनच्या पुणे केंद्रावर, छत्रपती शिवाजी महाराज नगर या केंद्रावर, त्याचबरोबर नागपूर केंद्र जे आहे रेशीमबाग, धरमपेठ आणि छोटा ताजबाग या सेंटरवर सुद्धा अवेलेबल आहे. पहिली टेस्ट जी आहे ती सर्वांसाठी मोफत आहे. त्यासाठी तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. ही टेस्ट सुरू होते आहे 11 फेब्रुवारीपासून. 11 फेब्रुवारीला पहिली टेस्ट सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ओपन आहे, मोफत आहे. त्यानंतर MPSC मार्फत इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे सहाय्यक संचालक संशोधन अधिकारी प्रकल्प अधिकारी गट अ आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब अशा एकूण 57 पदांसाठी जी जाहिरात आलेली आहे त्याची सुद्धा आपली बॅच 2 जानेवारीपासून सुरू झालेली आहे. ती सुद्धा बॅच आपल्याकडे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड विद्यार्थी मित्रांसाठी अवेलेबल आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या बॅचेसच्या संदर्भात तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही या ठिकाणी जे फोन नंबर्स दिलेले आहेत या नंबर्सवर कॉल करून तुम्ही इतर माहितीसुद्धा घेऊ शकता. आपल्या बॅचेसमध्ये तुम्हाला प्रीचं सिलेबस, प्री मेन्स इंटरव्ह्यूचं सुद्धा, मॉक इंटरव्ह्यूची सुद्धा आपल्याकडे तयारी करून घेतली जाते. थँक्यू.